राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एका लग्नाची नोंदणी रखडल्याचा अजब आणि तितकाच मनस्ताप देणारा प्रकार अकोल्यात समोर आलाय। बार्शीहून 50 वराडींसह आलेले वर पक्ष आणि अकोल्याचे वधू पक्ष आज विवाह नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयात पोहोचले। मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कार्यालयाला टाळे होते। 1.5 महिना आधी नोंदणी करूनही ऐन लग्नाच्या दिवशी काम रखडल्याने दोन्ही बाजूंच्या 60 ते 70 नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी वऱ्हाडी मात्र सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ताटकळले आहेत। सरकारी संपामुळे एका कुटुंबावर लग्नासाठी अशी पायपीट करण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त होत आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही येथे विवाहासाठी फॉर्म भरला होता। उपनिबंधक कार्यालयामध्ये याचा विवाह आज होणार होता, त्यांची तारीख आज त्यांनी दिली होती। आणि याच निमित्ताने आम्ही जेव्हा कार्यालयात आलो तेव्हा नवरदेवाकडचे सगळे नवरदेवाकडचे पाहुणे आले, नवरदेवाकडचे पाहुणे आले। यांचे जवळ 50-60 लोक हे सोलापूरहून इथे आले आणि इथे आल्यानंतर पाहतो काय तर ते संप, या संपामध्ये एकीकडे समाजामध्ये मुलांचे विवाह होत नाही आहे। अशात जर का असा संप असेल त्या संपाचा जर अडथळा होत असेल तर आजच्या विवाहाची तारीख यांची दिलेली, यात त्यांनी काय करावं, आलेल्या पाहुण्यांनी काय करावं, यांनी त्याचा समजा आज यांचे इथे आले, इतके दुरून हे लोक इथे आले, त्यांचा राहण्याचा पुण्याचा खाण्याचा खर्च बाकीचा आधी यांनी जाते केव्हा करतील, हा जेव्हा खर्च सगळं होईल तेव्हा यामध्ये या सर्व गोष्टीतून आपल्याला सगळं बाहेर काढता येईल का, किंवा यातनं या दोघांचा काही विचार होईल का, यासाठी आम्ही इथे थांबलेला। तर मॅडम आम्हाला हेच म्हटल्या की तुम्ही थांबा आणि आम्ही साहेबांशी बोलते, विचार करते, काय ते तुम्हाला सांगते।